देवी केलवणे आणि त्यांच्या विरोधात आज आपण सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाला खेळताना पाहताय। एकीकडे प्रवीण मोकले जो विस्फोटक खेळाडू ओळखला जातो आणि लांबच लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा प्रवीण, त्याच्या सोबतीला भूषण पाटीलला आपण पाहताय। पहिला बॉल निर्धावाला राईट आर्म राऊंड द विकेट न पहिला बॉल निर्धाव। पुढचा बॉल आडव्या पाटनं मारलाय, उंच गेलाय, लांब नाहीये, फटका फसलाय आणि पहिला धक्का सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावला। फलंदाज झेलबाद। त्यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। सध्या अनेक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत आणि आज सर्वाधिक मोठे संघ आज पाहायला मिळालेत। याच्यानंतर ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुया संघ खेळणाऱ्या आणि त्यांच्या विरोधात विठ्ठल क्रिकेट क्लब जासई अशी लढत पाहायला मिळेल। तो देखील एक चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना, परंतु सध्या आपण एन्जॉय करूया आई गावदेवी केलवणे आणि त्यांच्या विरोधात सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव। जशी सुरुवात अपेक्षित होती तशी मुळीच झाली नाहीये। पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर विकेट आली, त्यामुळे लवकरात लवकर दाखल व्हावं लागले कुणाल तारेकरला। इनअप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतं आणि हा खेळाडू देखील तेवढाच घातक आहे। अक्षरशः पाहायला गेला तर अनेक साऱ्या व्यावसायिक खुल्या गटातील स्पर्धा देखील कुणालने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवल्यात। त्यामुळे आता पाठीराख्यांचं लक्ष कुणालकडे राहणार आहे, कारण पहिली विकेट स्वस्तामध्ये मिळाली, प्रवीण स्वस्तामध्ये बाद झालेत। त्यामुळे आता जिम्मेदारी डावाला सावरणं, डावाला पुढे घेऊन जाणं फार महत्त्वाचं राहील। पण तू कौतुक करूया आपण गोलंदाज बॉलिंग करत असताना ओमकार माळीचं देखील युवा गोलंदाज प्रभावशाली कामगिरी पहिल्या 2 बॉलमध्ये त्याची राहिले। राऊंड द विकेटनं पुढचा बॉल समोर कुणाल, बैठक स्ट्रोक, असे फटके नेहमीच तो खेळतो। अनऑर्थोडॉक्स शॉट, बॉल चालला सीमा पार, फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार। पाठीराख्यांकडून पाहिल्यानंतर हे छान वाटलं। मगाशी विकेट आली तेव्हा त्यांनी सेलिब्रेशन केलं, चौकार आला तेव्हा देखील एन्जॉय केलं। दोन्ही संघांना अगदी समभाव हे दाखवत असताना प्रेक्षक सध्या एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। 3 बॉलमध्ये 4 धावा। पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगानं गतीनं बीट करत असताना हा बॉल आलाय डॉट। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण सध्या ओमकार मालीची पाहताय। 4 बॉलचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा लागल्यात, एक खेळाडू बाद 4 धावा। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय पायांचा टान्स बदलला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, त्याच्या अगोदरच बॉलने वेगाने विकेट कीपरच्या हातामध्ये निघालाय। त्यामुळे गतीसाठी ओळखला जाणारा ओमकार सध्या प्रभावित गोलंदाजी करतोय। 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा। सध्या आपण कुणालला पाहताय, 4 बॉलमध्ये धाव फलकावरती धावा लागल्या, 4 धावा, एक खेळाडू बाद झाला। हृदय 11 गावदेवी केलवणे या नावाने आज संघ खेळतोय आणि त्यांच्या विरुद्ध सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव। अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळाल्या, यंदाचा हंगाम क्रिकेटमय राहिल्या। हरेश शंकर मात्रे यांच्या वतीनं कॅश प्राइज लावण्यात आल्या, परंतु सध्या षटकारांची विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये दिले जाणार आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडूंना। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला। 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच चौकार। ओमकार मालीचं कौतुक करूया, पॉवर प्ले मध्ये नेहमीच त्याची उल्लेखनीय गोलंदाजी पाहायला मिळते। याच क्रीडांगणामध्ये काही दिवसा अगोदर गावदेवी केलवणे संघानं ट्रॉफी जिंकली, हरेश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राहिला। त्यामुळे या आठवणी या क्रीडांगणामध्ये चांगल्याच पाहायला मिळाल्यात। आडव्या बॅटनं मारलाय, डीप मिड विकेटला चाललाय, चेस मोठी आहे, खेळाडू पोहोचलाय, चांगली फिल्डिंग, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, कुणाल निघालाय धावात आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात। पहिला 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय। पॉवर प्ले मध्ये ओमकार मालीनं अवघ्या 6 धावा देत एक खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 6 धावा।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या 6 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय स्वप्नील घरत. षटक क्रमांक 2. पॉवर प्ले एखादं जिंकावं लागणार आहे पारगाव टीम. पहिलं पॉवर प्लेचं षटक जिंकलंय अर्थातच हृदय 11 गावदेवी केळवणे संघानं, पण तो आता शांत बसून चालणार नाहीये. धावांची गरज आहे आणि सध्या धावा तर बनवाव्याच लागतील. अर्थातच कुणाल आणि त्याच्या सोबतीला भूषण पाटील मागच्या 6 बॉलमध्ये नॉ स्ट्राईक एंड वरतीच राहिले. प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची चांगली गोलंदाजी होताना त्यांनी पाहिले. त्यामुळे आता या 6 बॉलमध्ये किती धावा बनणार आहेत आणि शेवटचं पॉवर प्लेचं षटक असणार आहे. इथे 12-15 रन्स तर शोधाव्या लागतील. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावला 6 धावा, 1 खेळाडू बाद. अनेक वर्षे नावाने संघ आपण खेळताना पाहत आलोय. पारगाव संघाला सद्गुरू सिमेंट सप्लायर सर्वाधिक मोठमोठ्या संघांच्या विरोधात देखील या संघाची दहशत पाहायला मिळाली. पहिला बॉल मोठा बाउन्सर या पंचांचा, हा चांगला निर्णय म्हणूया. पहिला वाईट बॉल, एक्स्ट्रा हाईट फॅक्टर, उंच गेला बॉल. गती प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये, परंतु गोलंदाजी करत असताना तुमचा टप्पा, तुमची लाईन फार महत्वाची ठरते. इथे शॉर्ट पिच बॉल, एक्स्ट्रा रन, एका धावेने धाव फलकावरती सध्या 7 धावा. पारगाव टीम, जिंदगी में एक बात हमेशा याद रखना, ज्या स्ट्रगल नहीं होती वह सक्सेस भी नहीं मिलती. स्ट्रगल वाढलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावांसाठी धडपड करताना पाहायला मिळालेत. ओ वेगवान बॉल, प्रचंड वेग, कळालंच नाहीये बॅट्समनला. आणखीन एक डॉट बॉल. 7 बॉलमध्ये अवघ्या 7च धावा. दमदार बॉलिंग स्वप्नील घरतची, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे आणि सध्या असंच म्हणूया की गावदेवी केळवणे संघाचा वेगाचा बादशाहच बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड वेगवान धारदार गोलंदाजी प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात पाहायला मिळाले. पहिला डॉट बॉल, 7 धावा. 7 बॉलचा खेळ संपला. पुढचा बॉल त्याच वेगाने मारला. ऑन साइडला लॉंग ऑनला चालला बॉल. खेळाडू एका टप्प्याने फील्ड करतील. मिळेल एक सिंगल. एका धावेने धाव फलकावरती 8 धावा. मागच्या काही मॅच मध्ये रन्सच पाहायला मिळाले नाहीयेत. मागचा सामना देखील कमी स्कोरचा राहिला. तिथे दादर संघाला पराभूत केलं. कोपरवली संघाने आज कोपरवलीचे पाठीराखे खुशच झालेत आणि 2 सामने जिंकत अंतिम शेवटच्या मॅच साठी दाखल होताना पाहायला मिळाला. कोपरवली 11 कोपरवली संघ, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आज कोपरवलीची देखील. मगाशी 12 मध्ये 12 काढू दिल्या नाहीयेत, त्यामुळे आज प्रभावितच केल्या. कोपरवली 11 कोपरवली संघाचा आपण कौतुक करतो. सध्या धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 8 धावा, 1 खेळाडू बाद. बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील घरतचा पुढचा बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग, डायरेक्ट हिट. ओ काम बनलं असतं. इथे चान्स होता परंतु अंपायरचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. एका धावेनं स्कोर बोर्ड वरती धावा लागल्यात. 1 खेळाडू बाद, 9 धावा. सध्या आपण दुसरं षटक एन्जॉय करतो स्वप्नील घरतचं. हृदय 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरोधात सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाले स्वप्नील. सध्या स्वप्नील घरत बॉलिंग करतात. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक डॉट बॉल. हरेश शंकर म्हात्रे जे केळवण्याचे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. अर्थातच हरेश पाटीलला, ज्याचा आज वाढदिवस आहे. हरेश पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि वाढदिवसासाठी जवळजवळ 1000 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत हरेश पाटीलला. मॅचकडे फोकस करूया. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील घरतचं षटक आपण एन्जॉय करताय. 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्यात. गतीनं बीट करत असताना गोलंदाजी पाहायला मिळाले. फक्त 9 धावा धाव फलकावरती. 1 खेळाडू बाद, 9 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील घरत, राईट आर्म ओव्हर द विकेट्स. चांगल्या नियंत्रित टप्प्यावरती तो बॉलिंग करताना पाहायला मिळाला आतापर्यंत. पुढचा बॉल वेगवान बॉल, आडव्या बाटने खेळल्या, मागे चालला बॉल. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये, फक्त 1 सिंगल. स्कोर डबल डिजिट मध्ये, 10 ला 1 विकेट. 5 षटकांची मॅच सध्या आपण एन्जॉय करतो आणि सध्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 1.4 बॉल, 10 बॉल मध्ये फक्त 10च काढू दिल्यात. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली टीम केळवणे संघाची. हृदय 11 गावदेवी केळवणे संघ नामांकित संघांमध्ये सातत्यानं हा संघ देखील सहभाग नोंदवताना पाहायला मिळाला आणि या संघाची गोलंदाजी ताकद बनताना पाहिली आपण. सध्या तो बॉलिंग करतोय. खाली राहिला बॉल, चान्सच नाहीये बॅट्समनला. आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. पंच 22चा इशारा देत असताना एक एक्स्ट्रा सिंगल ऍड करूया. सध्या खेळपट्टीला ओळखणं कठीणच बनले सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावच्या बॅट्समन साठी. 11 बॉल फक्त 11 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
आजच्या मॅच मध्ये सुदर्शन सर धावा हव्यात अशा बनल्याच नाहीयेत. 48 43 कधी 22 24 अशाच धावा बनताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे इथे देखील कदाचित कमी स्कोरची मॅच पाहायला मिळेल का? ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे सध्या हृदय 11 गावदेवी केलवणे टीम. 11 बॉलचा खेळ संपला, 11 धावा. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. एक खेळाडू बाद, 11 धावा. हमें पिछले साहब देखिए बात करेंगे जिनके शुभ हाथों से सम्मान किया जाएगा. हाँ, विवेक पाटील साहेबचा सन्मान केला जाईल. महाराष्ट्राच्या परंपरा आहे, आलेला पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे. और जहाँ पर देखिए अमय पितले सर देखिए हम देख सकते हैं हमारे इस टूर्नामेंट के लाडले आयोजक हैं और जिनके हाथों से देखिए खास सम्मान किया जाए. चलिए कैमरामैन फोकस कीजिए. चलिए विवेक पाटील साहेबच्या बघा सन्मान से महाराष्ट्राच्या परंपरा, आलेला पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे. भरपूर पाहुणे बघा संध्याकाळीपासून संयम और सर्व पाहुण्याच्या मनपूर्वक स्वागत आहे. अजून एक सन्मान होईल से निसाद विनायक म्हात्रे साहेब यावं दादा उर्फ बाबिया दादा. बघा दादाचा पण सन्मान केला जाईल. अमय पितले साहेबच्या हाताचे खास देखिए पर इस टूर्नामेंट में देखिए साहब देख सकते हैं शाम के समय से मेहमानों के देखिए खातिरदारी सम्मान से अमय पितले सर देखिए बात करेंगे. इनके शुभ हाथों से सम्मान है चलता हुआ. तो मेहमान देखिए हमारे 2 अतिथि चलेंगे ओवर टू कमेंट्री बॉक्स पर जहाँ पर संयम सर देखिए जुड़े हैं और दूसरी तरफ देखिए हमारे अमय पितले सर की तरफ हाथों से देखिए यहाँ पर खास सम्मान चलता. ओवर टू कमेंट्री बॉक्स. चला मॅच कडे जाऊया आपण. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच 11 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले तो ओमकार माळी, षटक क्रमांक 3. प्रेक्षक फार उत्साहित असतात एखाद्या संघाच्या पाठीमागे. आपला संघ जिंकावा ही त्यांची इच्छा असते. परंतु सध्या गोलंदाजीची चर्चा चांगलीच रंगताना पाहायला मिळाली आहे. चला रिफर करण्यात आल्या. बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतला. एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे आणि सध्या त्याची मागणी करण्यात आली सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावच्या खेळाडूंकडून. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये या बॉलवरती नक्की घडले काय. आणि टीव्ही अंपायर्स. चला तिसरे पंच या आत्माराम कोहली सर. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिली आणि तथा पंचांची भूमिका ही नेहमीच त्यांची उल्लेखनीय पाहायला मिळते. आणि सध्या टीव्ही अंपायर्स आपल्यासोबत जोडले गेलेत. बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतला आणि त्याची मागणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू आपला लवकरात लवकर संपवलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, 11 धावा, एक खेळाडू बाद. ओमकार मालीचे हे षटक. जेव्हा ओमकार पहिल्या षटकामध्ये दाखल झाला फक्त 6 दिल्या तेव्हा प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा दाखल केलाय. कॅप्टनने विश्वास टाकला ओमकार मालीवरती आणि सध्या त्याची दमदार गोलंदाजी आपण एन्जॉय करूया. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या रिदमनं हाय बॉटम ॲक्शन, उंच तगडा असा गोलंदाज ओमकार माली. पुढचा बॉल, वेगवान बॉल, गॅप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक अडवू शकणार नाहीयेत. आउटफील्ड फास्ट आहे. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल फरार. चौकार. पंधरा धावा धाव फलकावरती. एखादा चौकार हवा होता आणि तो भूषणच्या बॅट मधून निघालाय. मोठा गॅप मिळाला भूषणला आणि 4 धावा प्राप्त झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार मालीचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. 100% योगदान. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. फक्त एकच धाव या बॉलवरती मिळणाऱ्या आणि एका धाव्यानं स्कोरबोर्डवरती 16 धावा. सध्या भूषण खेळतात 6 बॉल 6. कुणाल खेळतात 7 बॉल 7. प्रत्येकी एक बॉलवरती एक सिंगल. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता हा बॉल वेगवान बॉल. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणला जवाब. स्वतःला झोकून दिलं त्या ठिकाणी. गावच्या क्रिकेटची निराली मजा असते जेव्हा तुम्ही गावासाठी खेळता. होय आज आपल्याला जिंकायचं, आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवायचा. त्यामुळे प्रत्येक खेळाडू याच उद्देशानं फिल्डिंग करतो. काही झालं तरी मॅच जिंकून देण्यासाठी मला योगदान द्यायचं. चांगल्या दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन.
ओ इथे देखील चांगला बॉल, क्षेत्ररक्षक थर्डमॅनला लावलाय, चांगली फिल्डिंग पोझिशन, रन्स मिळेल एक सिंगल, एकापेक्षा जास्ती मुलीचं काढूच देत नाहीयेत, एक सिंगल, एका धावेने धाव फलकावरती 17 धावा. चांगली गोलंदाजी म्हणूया टीम हृदय 11 गावदेवी केलवणे टीम. 1.4 बॉल, ओमकार माळीनं फक्त 12 दिल्यात, एक खेळाडू त्यानं बाद केला. दबाव चांगला झलकला आता सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव वरती. कधी मोठे फटके येतील, कधी धावा बनतील, हा चिंतेचा प्रश्न आता खुणावू लागलाय खेळाडू कक्षामध्ये देखील. अवघ्या 17 धावा, ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटनं पुढचा बॉल. ओ शफल झाले, जागा बनवली, ऑफस्टम्पच्या बाहेर निघाले, फाईन लीगला खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल, जसे जसे डॉट बॉल येतील तशा तशा धावा थांबणार आहेत पारगाव टीम. आणि त्यामुळे इथे सध्या 17 बॉल मध्ये फक्त 17 धावा, एकेरी धाव संख्या प्रत्येक बॉल वरती म्हणूया. शेवटचा बॉल शिल्लक घ्या. पॉवर प्ले जिंकला टीम केलवणे संघाने. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग पॉवर प्ले देखील सध्या तरी आपल्या नावावरती केलाय. शेवटचा बॉल आहे, राऊंड द विकेट, लास्ट बॉल. ओमकार माली फुल टॉस टाकलाय, पण तू वेग एवढा आहे की फुल टॉस कन्वर्ट करू शकले नाहीयेत. अवघे एक सिंगल. चला केलवण्याची पाठी राखे, टाळ्या उद्या ओमकार माळीसाठी. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव एक बाद, 18 धावा. पहिल्या 18 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 18 बॉल मध्ये अवघ्या 18 धावा, अवघ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक असणाऱ्या. चला याच्यानंतरची पुढची मॅच तयारीत राहा. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघाचे कर्णधार. चला आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधा. सध्या रात्रीचे 12:53 होताना पाहायला मिळालेत आणि आम्ही विनंती करतो दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधावा. 18 बॉल मध्ये 18, चौथ्या षटकामध्ये दाखल झाले हरीश पाटील. विकेट साठी 500 रुपये लावण्यात आलेत हरीश साठी आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गोल. विकेट संपादित करत असताना हरीश पाटील आणि 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय हरीश. पहिल्याच बॉल वरती सफलता. विकेट साठी 1000 रुपये देण्यात आलेत हरीश पाटीलला. 2 विकेट साठी 1000 रुपये. सध्या पहिली विकेट हरीश पाटीलने संपादित केले. धाव फलकावरती अवघ्या 18 धावा. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. मॅच मध्ये प्रचंड मोठा संघर्ष वाढवलाय गोलंदाजी करणाऱ्या हृदय 11 गावदेवी केलवणे संघानं. दमदार गोलंदाजी, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी साकारले. फक्त 19 बॉल मध्ये 18 काढू दिल्या. 2 खेळाडू प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय. याच्यानंतर ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुईची मॅच असणार आहे, त्यामुळे पुढच्या मॅच मध्ये देखील मजा येईल. त्यांच्या विरोधात जासई संघ. एक मोठा बाटल पाहायला मिळाला काही दिवसा अगोदर चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये. का घरच्या क्रीडांगणामध्ये त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज राहतील का? परंतु जासई संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. चला कॅप्टन विनंती करतो आम्ही लवकरात लवकर दाखल व्हा. दोन्ही संघाचे कर्णधार. एक सिंगल या बॉलवरती, एका धावेने धाव फलकावरती 19 धावा. कालच्या रात्रीला सकाळचे पहाटेचे जवळजवळ 4:45 वाजलेत आणि पहिली रात्र होती त्यामुळे आपण या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या. परंतु दुसरी रात्र आहे त्यामुळे आम्ही खेळाडूकडून ह्याच अपेक्षा करू की लवकरात लवकर या. तुम्ही फास्ट केला आणि कमीत कमी 2-2:30 पर्यंत स्पर्धा रात्रीच्या संपायलाच हव्यात. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये सध्या आपण टाइमचा विचार केला तर वेळेच्या अभावी अनेक स्पर्धा मागे राहिल्यात. परंतु या स्पर्धेची ही शिस्त आहे. वेळेवरती येणाऱ्या संघाला आम्ही टॉस देतो. आपले दोन्ही संघांचे कर्णधार वेळेवरती उपस्थित राहतात. शेवटचा सामना असणाऱ्या पुढच्या फेरीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. इथे देखील फ्लिक केला बॉलला, फाईन लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक सिंगल. जो संघ आपल्या षटकार चौकारांच्या भाषेसाठी ओळखला जातो त्या संघाला सध्या 1-1 ची उजळणी चालू ठेवले. 1-1 धाव, अवघ्या 20 धावा. 2 खेळाडू बाद झालेत. धावा बनूच दिल्या नाहीयेत.
त्यापेक्षा आपण उल्लेख करूया की गोलंदाजी चांगल्या दर्जाची. याच्या अगोदर कोपरवली संघानं 12 मध्ये 12 वाचवल्या. त्यामध्ये खेळपट्टी आज गोलंदाजांना पुरेशी साथ देताना पाहायला मिळते. खेळपट्टीवरती आज बॅट्समनला साथ कमी मिळाले. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. कॅचची संधी आहे. लॉंग ऑफ वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि पकडलाय चांगला कॅच. अप्रतिम झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सिद्धेश पाटीलनं पकडलाय कॅच आणि धक्का लागलाय. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावला तिसरा. धावा 3.4 बॉलचा खेळ संपलाय आणि नवीन खेळाडू दाखल झालाय. अतिश बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती आज प्रफुल्ल देखील स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत नाहीये. जो नेहमीच सलामीला आल्यानंतर विस्फोटक त्याचा खेळ पाहायला मिळतो, पण तो आज त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळतोय. आणि तो गोलंदाजीचा दर्जा उंचावणारी गोलंदाजी हृदय 11 गावदेवी केलवणे. ओ दांडी गोल क्लीन बोल्ड केलंय फलंदाज अभिषेक. मैदानातून बाहेर. हा चौथा धक्का. बॅक टू द आउट. हरेश यांच्यासाठी आणखीन पारितोषिक वाढवण्यात आले. 500 रुपयाचं कॅश प्राइज हरेश साहेबांकडून देण्यात येणार आहे. सध्या आमचे हरेश मात्रे यांना आपण पाहता, ज्यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आलंय हरेश पाटील साठी. 3 धावा देत 2 खेळाडूंना हरेशनं बाद केलंय. पुढचा बॉल चांगला बॉल, चांगला बॉल. रनआउटची संधी. ओ चान्स. आणखीन एक डॉट बॉल. हे षटक देखील केलवणे संघाच्या नावावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात पारगाव संघाच्या. 4 बाद अवघ्या 20 धावा. प्रति ओव्हर 5च्या सरासरीने अवघ्या 20 धावा काढल्यात. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विश्वजित ठाकूर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. विश्वजित ठाकूर आपण दिगोडेचा देखील पाहिला मोठ्याला आणि सध्या केलवणीचे विश्वजित ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. चला 12वे खेळाडू त्यांनी ठाकूर सांगितलं. विश्वजित पाटील बॉलिंग करण्यासाठी दाखल झालेत. कनेक्शन करूया आपण. विश्वजित पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात विश्वजित, परंतु 6 बॉलमध्ये धावा जमा कराव्या लागणार आहेत पारगाव टीम. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणी झुंजा याची पुन्हा. संघर्ष पाहायला मिळाला नाही आज, पण तू जाता जाता शेवटच्या ओव्हरमध्ये 15-17च्या अपेक्षा ही मनाशी बाळगून 35-38 टार्गेट सेट करावंच लागणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये विश्वजित पाटील. पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर राहिला बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. एक अतिरिक्त रन्स 21. लॉस ऑफ द 4 विकेट्स. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम 21ला 4 विकेट पडल्यात. 6 बॉलचा खेळ राहिलाय आणि जाता जाता तडाखा पाहायला मिळेल का बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. फुल टॉस बॉल मागे चाललाय. चान्स नाहीये. खराब फिल्डिंग, खराब बॉलिंग देखील. या बॉल वरती नशिबाचा पंजा. वाईट +4 आणि टोटल 5 धावा.
मगासपासून धावाच बनत नव्हत्या, परंतु जसे विश्वजित आलेत एकही बॉल न टाकता जवळजवळ 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा, परंतु शेवटचं षटक सध्या तरी चिंतेचं राहिलं आहे टीम केलवणे संघासाठी. एकही बॉल न टाकता 6 खर्च झाल्यात, त्यामुळे या ओव्हरमध्ये टेन्शन वाढणार आहे. कदाचित धावा काय या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील का? ओ दांडी गोल, परफेक्ट यॉर्कर. निशाणा साधत असताना अर्धा संघ गारद केलाय. 5वा खेळाडू क्लीन बोल्ड. चला पुढच्या मॅच साठी टॉस साठी आपण आमंत्रित करूया कॅप्टनला. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघाच्या कर्णधारला विनंतीचा आणखीन एक आम्ही पुकार करतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची गांभीर्याने दखल घ्या, कारण ही शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अनेक सारे नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि त्यामुळे आम्ही विनंती करू कॅप्टन त्वरित या. सध्या 5 बॉलचा खेळ राहिलाय. 26 वरती 5 खेळाडू बाद करण्यामध्ये हृदय 11 गावदेवी केळवणे संघाला यश मिळालं. चांगली बॉलिंग, पहिल्या बॉलवरती विकेट्स मिळाली गोलंदाज विश्वजितला. यॉर्कर बॉल ऑन साइडला मारला, लॉंग ऑनचा खेळाडू सरसावला बॉल पर्यंत. एक सिंगल, एका धावेने धाव फलकावरती 27 धावा. पहिल्या बॉलसाठी नियंत्रण पाहायला मिळालं नव्हतं, लाईनच सापडत नव्हती विश्वजितला. 6 धावा त्याने एक्स्ट्रा खर्च केल्या, परंतु मागील 2 बॉलमध्ये विकेट्स घेत एकच धाव, त्यामुळे 2 बॉलमध्ये 7 धावा पाहायला मिळाल्यात. 35-40 धावा इथपर्यंत पोहोचणं महत्वाचं राहील टीम पारगाव टीम. कारण या क्रीडांगणामध्ये असे देखील विक्रम पाहायला मिळाले जिथे 35-38 धावा देखील प्रतिस्पर्धी टीमला डिफिकल्ट राहिल्यात, त्यामुळे 35-38 धावेपर्यंत पोहोचेल का? चांगला बॉल परफेक्ट यॉर्करसाठी प्रसिद्ध आहेत विश्वजित. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. वारंवार यॉर्करचाच प्रयत्न पाहायला मिळाला. जेव्हा एक्स्ट्रा 6 आल्या, पहिला वाईट बॉल तो देखील यॉर्कर होता, पण तो दिशा भरकटली. त्याच्यानंतर 5 एक्स्ट्रा मिळाल्या, तो लेग स्टंपच्या बाहेर यॉर्कर पाहायला मिळाला, पण त्याच्यानंतरचे 3 यॉर्कर 3 स्टंपच्या समोरच राहिलेत. पुढचा बॉल संदीप मात्रेसाठी आणखीन एक यॉर्कर बॉल. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. निशाणा साधत असताना धावचीच्या स्वरूपात बाद केलाय संदीप मात्रे. बॅक टू द गाऊट, 6वा खेळाडू बाद. असं आयोजन आपण पाहताय. तुमच्या आयोजनाचा असेल वरचा दर्जा तर होते तुमच्या नावाची चर्चा. आणि सध्या प्रसिद्ध अशी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. रात्रीचे 1 वाजल्यानंतर देखील प्रेक्षकांची एवढी गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे या स्पर्धेचा प्रचंड मोठा बोलबाला पाहायला मिळाला प्रत्येक रात्रीमध्ये. कालच्या रात्रीमध्ये देखील स्पर्धेला यश प्राप्त झालं, परंतु आजची दुसरी रात्र मोठ्या शिखरावरती प्राप्त होत असताना पाहायला मिळते. गवगवीत यश आमच्या संपूर्ण आयोजकांना हे श्रेय आम्ही देऊ. सन्माननीय सारेच आमचे आयोजक, जय्यत तयारी त्यांची पाहायला मिळाली या स्पर्धेची. चला इथे लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल, प्रचंड चांगली गोलंदाजी. 4ही गोलंदाजांचं मी विशेष कौतुक करेल. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज पाहायला मिळाला ओमकार माली, 6 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील आले, 4 धावा. तिसऱ्या षटकामध्ये ओमकार माली पुन्हा एकदा पाहायला मिळाला, फक्त 7 दिल्या. चौथ्या षटकामध्ये आला हरेश, अवघ्या 2च धावा. 5वं षटक आहे. कमी गतीचा बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, रन्स अशी मिळणार नाहीये, त्यामुळे हा बॉल देखील येईल डॉट. फलंदाज इथे रन्स घेऊ शकत नाहीयेत. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 30 बॉल मध्ये फक्त आणि फक्त हृदय 11 गावदेवी केळवणे संघानं 27 काढू दिल्यात आणि 28 धावा आता रोखाव्या लागणार आहेत सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला. येणारे 30 बॉल 28 धावेची आवश्यकता. चला ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुईचे कॅप्टन दाखल झालेत. आम्ही विनंती करू टीम विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघाला आपण त्वरित टॉस साठी संपर्क साधा.
सन्माननीय नंदनाथ म्हात्रे साहेबांचा आज वाढदिवस आणि साहेबांना वाढदिवसाच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. यस, आणि आज लग्नाचा वाढदिवस देखील आहे. क्या बात आहे. साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नंदनाथ म्हात्रे साहेब या स्पर्धेचे आयोजक चंद्रशेखरजी ठाकूर साहेबांना मी विनंती करतो. ठाकूर साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या लग्न वाढदिवसाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नंदनाथ म्हात्रे साहेबांचा हा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नंदनाथ म्हात्रे साहेबांना आपण सन्मानित करूया, ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. आणि याच दिवसाला साहेबांनी अगदी सासूरवाडीमध्ये केक कापला होता वाढदिवसाचा, आणि त्याच्यानंतर याच तारखेला त्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील आलाय. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. पण दुहेरी शर्करा योग म्हणूया, आणि त्यांना शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. आमचे अमयजी पितले सर तथा त्यांच्या समवेत आपण पाहत आहे चंद्रशेखरजी ठाकूर साहेबांना देखील ज्यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातो. धन्यवाद म्हात्रे साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारलात. चला, त्वरित फिल्डिंग लावून या आणि बॅट्समन देखील लवकरात लवकर दाखल करा. परंतु तत्पूर्वी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो, टीम विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघाच्या कर्णधारला आपण टॉससाठी संपर्क साधा, कारण शेवटचे पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. याच्यानंतर फ्रेश मॅच आणि त्याच्यानंतर विनर वर्सेस विनर. अगोदर एक सामना आपण खेळवला जासई संघ. आपण त्वरित या. सन्माननीय अनिलजी मानकर साहेब, जे आमचे पोलीस साहेब आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. अनिलजी मानकर साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं आपण पोलीस साहेबांना चांगली मेहनत घेताना पाहिलं. पोलीस साहेब दिसल्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये लोक पळून जायचे, बाहेर निघत नव्हती, कारण सुरक्षित राहा, घरामध्ये राहा संदेश पोलिसांनी दिला. आणि साहेबांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मी आयोजकांना विनंती करणार आहोत. चला, आयोजक या गोष्टीकडे लक्ष ठेवा की आपण जासई संघाला वारंवार विनंती केली. चला, त्वरित या जासई टीमचे कर्णधार आयोजकांकडून पहा, पुन्हा एकदा वॉर्निंग येते. कॅप्टन दाखल व्हा टॉस साठी. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुईचे कॅप्टन धर्णेश यांचं आगमन पाहायला मिळतं. तुम्हाला आम्ही विनंती करू. चला, 28 धावेचा पाठलाग करायचा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. जॉईंट होतील पुन्हा एकदा शेरो शायरी मध्ये समालोचन तथा सध्या डीजेच्या सोबत ज्यांची चांगली जुगलबंदी पाहायला मिळते त्यांचे बाबूशा सर जॉईंट होतील. चला, बॅट्समन हरेश प्लीज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हा. 5 षटकांची मॅच 30 बॉल मध्ये बनवायचे. 30 धावा ऐकूया बाबूशा सरना. धन्यवाद. यस, अभयजी यांना देखील आज आपण पाहताय, जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात. आज त्यांची दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली अभय यांची, आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. चलिए, बहुत बहुत शुक्रिया संयम सर, खास सम्मान देखिए यहाँ पर चलता हुआ. और रमेश सर बात करेंगे जासई टीम के कप्तान कहाँ गए भाई? रात 1 बज गया और 5 मिनट का समय. तिरंगा ट्रॉफी में देखिए बड़ी चोट लगी थी यहाँ पर से. ग्रीष्माली देखिए बात करेंगे जहाँ पर बड़ी चोट दर्द लेकर से इस वक्त देखिए 12 खिलाड़ी के रूम में हैं. चलिए, बात करेंगे यहाँ पर से हमारे राहुल दादा प्रधान. देखिए राहुल दादा जमकर सबको पिलाए यहाँ पर से. पीटीसी लाइव पे एनर्जी ड्रिंक पिए, हमारी स्कोरर भी पिए, खास करके राहुल प्रधान. देखिए बात करेंगे. चलिए, मैच की बात करेंगे. टारगेट से बहुत बड़ा देखिए नहीं है, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा. पिछले मैच आपने देखा होगा, कोई भी चीज़ों को छोटा मत मानिए भाई. यहाँ पर से लाजवाब देखिए चेतन स्वामी सर देखिए खिलौने की एक आवाज़ हमारे पास मौजूद है. एक अर्नव ठाकुर सर भी देखिए बात करेंगे आवाज़ है. और सबसे पहले देखिए बात करेंगे तेजेश दादा माली. और मुझे लगता है शायद अभी तक खास उनके सामने से मुलाकात नहीं, लेकिन पिछले 4-5 सालों से याद करते रहे उनके टूर्नामेंट में. माफ़ी चाहूँगा जुड़ नहीं पाया, लेकिन शायद इस साल
प्रतियोगिता देखिए खिलौनों का इंतजार से ओमकार पाटिल भी देखिए बात करेंगे अच्छे हमारे दोस्त हैं तैयार देखिए टारगेट बड़ा नहीं है लेकिन इस तरह से बल्लेबाजी अगर रहती है ताबड़तोड़ फिर और छोटा बनने में समय नहीं लगेगा। चलिए बात करेंगे जैसे टीम के कप्तान आपको तुरंत छोड़ना पड़ेगा आगे का मुकाबला के देखिए वेट इंतजार और पहला देखिए फ्रेश मुकाबला चलिए तैयार गेंदबाज है ड्राइव बहुत बढ़िया की अच्छी मेहनत देखिए हमारे यहाँ लेते हुए प्रकाश भाव देखिए बात करेंगे सभी का देखिए मेहनत रंग लाता हुआ नहीं मेहनत तो करना पड़ता है कहती ना पिता शराब है और कहता है नशा करना खराब है खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। और संयम सर ये 1000 रुपया कैश प्राइज है स्कोरर तुम 12 खिलाड़ी के पास जमा रखिए। हाँ खेलों ने के देखिए 12 खिलाड़ी के पास जमा 1000 हरीश के लिए देखिए खास करके। हाँ ये चलिए बैकफुट से कट देखिए यहाँ से कमाल की टाइमिंग क्लासिक देखिए वंडरफुल बेहतरीन चौका देखिए 4 रन। ए, 25 कब तक ये सच्चाई है पता नहीं अमर पाटिल को 25 के नाम से पहचाने जाते हैं इतना काम 25 ही करते हैं हमेशा। हाँ ये चलिए पिछला देखिए ताकत था इस बार देखिए नजाकत था हमें पाटिल तभी मुझे समझ में आया इन्हें 25 के नाम से क्यों पहचाने जाते हैं अब समझ में आया बता दिए भाई मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है चौके लगाए उसके बाद एक डबल में कन्वर्ट करते हुए 7 रन बनाए। चाहे कथा हो या कहानी चाहे हो फिल्म में हमेशा संघर्ष हीरो करता है लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं रहता है पहला संघर्ष करो और बाद में हीरो बनो। और बल्लेबाजी में बहुत कुछ देखिए बदलाव चेंज किया गया कुणाल तारेकर को देखिए नीचे थोड़ा बल्लेबाजी में रखा गया और शुरुआत देखिए अच्छा नहीं मिल पाया जिसके कारण से यहाँ पर और उसके साथ देखिए प्रफुल्ल मोगल्स बाहुबली उनकी भी कमी पड़ी और आतिश मात्रे देखिए वो भी सुनने ज्यादा लंबा वो भी इनिंग्स नहीं खेल पाए। निराश क्या मुझे लगता है कम ऐसा मुकाबला रहता है जहाँ पर सदगुरु सीमेंट सप्लायर से देखिए बात करेंगे परगांव टीम इस तरह से रन बनाते हैं और पहला ओवर का खेल समाप्त है पहले ओवर के समाप्ति के साथ टीम का स्कोर देखिए 9 रन बना है। डीजे हमारे मूड में देखिए चलते हैं उनकी तरफ से पिछला गाना भी देखिए कमाल के लगाए थे मेरा कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए 9 है। कहते ना मेहनत सिर्फ ही सफलता सिर्फ ही मेहनत की दीवानी है किसी की सूरत की नहीं। चले मेघनाथ प्रतिष्ठान देखिए बात करेंगे विठल जैसा टीम है क्या भाई चषक में भाई मुकाबला के लिए और जिस टीम की कप्तानी का देखिए इंतजार वेट है अगला देखिए फ्रेश मुकाबला रहेगा और ग्रीष्मा 11 देखिए बात करेंगे मोटी जो टीम है कमाल के देखिए तिरंगा ट्रॉफी में भी देखिए तिरंगा लहराए अच्छा मुकाबला रहेगा अगला मैच। और ये चलिए मैच को देखिए आसान से छोड़ना नहीं चाहते हैं 5 ओवर का मुकाबला है 29 बनाना है पहला ओवर में 9 रन से आया है और अभी भी देखिए बात करेंगे 20 रनों की जरूरत है और गेंद देखिए काफी बचाए 23 गेंद बचाए। तैयार देखिए छोटी रनअप के साथ है
और ये देखिए बात करेंगे, पॉइंट नहीं है, जहां पर खोला एकदम से बैकवर्ड पॉइंट पर गेंद को रोका गया और तब तक देखिए बल्लेबाज 2 रन कंप्लीट करते हुए सफलता की प्यास की बस से कड़ी मेहनत से निकला पसीना ही बुझा सकता है। क्राउड देखिए पिछला मैच में क्या क्राउड थे भाई यहाँ पर से, जहां था राजा देखिए दादा टीम कुपरोली 11 कुपरोली, मानो कि 15-17 हजार से ज्यादा दर्शक मैदान के चारों तरफ है, खचाखच, और फिर से दर्शकों का तादाद बढ़ा है। थोड़ा स्पीड अप कीजिए भाई। ऊंचाई तो भर दी है, लंबाई की कमी पड़ी, यहाँ पर सफलता हाथ लगी है, लेकिन इसके तीनों सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ। शायद टोटल थोड़ा बड़ा होता। प्रवीण मुगल देखिए बात करेंगे, क्या चलिए हैं अरबी मैच। जानो मेरे जान, आ जाओ भाई जैसा ही टीम के जान। टच किया जाएगा तुरंत से, भूषण आइए यहाँ पर से। बहुत बढ़िया, देखिए कहते हैं ना, नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं आपकी एटीट्यूड पर निर्भर करती है। और हमेशा देखिए बात करेंगे भूषण की, देखिए कप्तानी बहुत कमाल की रहती है यहाँ पर से, पिसर को बड़ा अच्छा हैंडल करते हैं। और अगला मैच देखिए टच किया जाएगा यहाँ पर से। ग्रीष्मा 11 देखिए बात करेंगे, मोटी चुई टीम है और जिसके साथ देखिए मेघनाथ प्रतिष्ठान विठल जसाई के बीच में। चलिए भूषण तुरंत आइए यहाँ पर, जैसे ये ओवर कंप्लीट है होगा तुरंत टॉस किया जाएगा। सुबर की देखिए 3 गेंद बचा है भाई, तैयार गेंदबाज छोड़े रनों के साथ है, हल्के हाथों से खेला गया लेकिन से 1 रन आता हुआ यहाँ पर से। बल्लेबाजी की बात करेंगे यहाँ पर से, शायद मुझे लगता है यहाँ पर देखिए खुश रहेंगे बल्लेबाज, बड़ा टारगेट नहीं है। और देख लेने की बात करेंगे, गाँव पे खिलौने टीम है और मुझे लगता है इतना छोटा टोटल में भी जितना ये भी अच्छी बात नहीं है। कभी कभी अच्छी टोटल से आप मुकाबला जीतते हो ना, और आगे के मैच के लिए आप अच्छी अभ्यास अच्छा फायदा लेकर जाते हो भाई। कारण मैं कभी भी नहीं मानता हूँ कि लो स्कोर में हमने जीत गया कि हमारे लिए फायदा माने, क्योंकि आगे जाकर जब आपको बड़ी टोटल मिलेगी तभी बड़ा संघर्ष करना पड़ता है। इसलिए कभी कभी थोड़ा फाइट से आप जाते हो ना, अच्छा रहता है। लेकिन इस टोटल में एक बल्लेबाज गवाए हैं, अगर यहाँ से और 1-2 बल्लेबाज भी आउट हुए तो कोई दिक्कत नहीं रहेगा। जितना आप अभ्यास इस विकेट का लेकर जाओगे, 1-2 गेंद भी खेलकर जाते ना बल्लेबाज, लेकिन शायद उतना रन है, लेकिन ये डॉट गेंद मार सकती है भाई, आपको सता सकती है। जहां आप कुछ नहीं कर सकते वहां जरूर एक ही चीज करें, वो है कोशिश है। लेकिन 2 ओवर कंप्लीट है। चलिए टॉस की तरफ चलेंगे यहाँ पर से, 2 कप्तान आ चुके हैं यहाँ पर से। हमें पिछले सदी की बात करेंगे, हमारे दमदार आयोजक है। चलिए ग्रीष्मा 11 देखिए बात करेंगे, 13 रन बनाए अभिजीत के लिए, देखिए 16 की जरूरत है, लेकिन 18 बचा है और टॉस देखिए किया जा रहा है। चलिए कैमरामैन फोकस कीजिए। चलिए हमारे प्रीतिश दादा देखते हैं क्या यहाँ पर से। चलिए मुकाबला ऑन करिए, टॉस में थोड़ा सा अभी भी देरी है। मैच ऑन रखिए भाई, 18 गेंद 16 की जरूरत है। कहते ना जंग में जाने वाले घोड़े ये कभी पारा तो भी नहीं नाचते। हम संयम गरज सर के देखिए हल्दी में तो जरूर एक साथ नाचेंगे, लेकिन जब मैदानी जंग होती है ना, जब 2 टीम खेलते हैं एक दूसरे के खिलाफ, लेकिन एक साथ है एंजॉय नहीं कर सकते हैं। जंग में जाने वाले घोड़े ये कभी पारा तो भी नहीं नाचते हैं। ये मैदानी जंग रहती है, 18 पर 16 बचाना है। कुणाल तारेकर देखिए विकेट के पीछे चाल बिछा रहे हैं यहाँ पर से। ये चलिए बहुत है आक्रामक खिलाड़ी है, बल्ले से रन नहीं आया है, लेकिन फील्डर को थोड़ा क्लोज रख रहे हैं देखिए यहाँ पर से।
चलिए टॉस बॉक्स से देखिए बात करेंगे। इस वक्त न्यू चाहता हुआ हमारे अमित दादा जानकारी देते हुए मोटी हुई टीम देखिए बात करेंगे, बट टॉस जीते हैं। तो चलिए निर्णय के पर आपको उतरना होगा तुरंत से। तैयार यहाँ पर गेंदबाज चलिए मैच की तरफ थोड़ा सा नजर लेना पड़ेगा। टॉस का डिसीजन आया, देखिए थोड़ा भलाई देर से आया लेकिन आता हुआ। कहते ना महके तो लगाओ बहके तो गाओ यहाँ पर। और अब तक देखिए बात करेंगे थोड़ा गेंदबाज महकते हुए। चलिए भूषण दादा मात्रे आइए हमारे वीआईपी डैश में जा सके। देखिए एक लेजेंड, अच्छे इंसान, अच्छे कप्तान, अच्छे ऑर्गेनाइजर्स, और खास करके देखिए आवाज़ तो मेरी है लेकिन आवाज़ के पीछे देखिए हमारे आयोजन कमेटी के देखिए इनकी तरफ से आमंत्रण है। भूषण दादा मात्रे आइए वीआईपी डैश में, वेलकम, आपका स्वागत है। और खास करके देखिए प्रीतीश दादा का आमंत्रण है। पूरी देखिए हमारे आयोजन करता देखिए भूषण देखिए बात करेंगे। चेहरे शांत, स्वभाव भी शांत है। देखिए उनकी स्माइल देखिए स्लो मोशन में देखिए मानो कि कलकत्ता का रसगुल्ला, एकदम स्वीट स्माइल है, बहुत बढ़िया। देखिए वाइट है। अमित सर आपको आसान नहीं रहता किसी टीम को चलाना लेकर। और भूषण देखिए बात करेंगे अपने नेतृत्व में इस टीम के देखिए पहचान बनाए हैं और आज टेनिस क्रिकेट जगत में देखिए बड़ी नाम है। और इन्होंने सिर्फ देखिए उरन पर नहीं, उरन के बाहर जाके इन्होंने भिवंडी में भी खेलते हैं, बदलापुर खेलते हैं, हिमाडीसी तलोजा देखिए ठाणे पर, महाराष्ट्र की देखिए बात करेंगे जो ग्रामीण की जो कोने के तरह हर कोने में देखिए आज देखिए उस टीम से कैच मौका मिला है। आज भूषण मात्रे के देखिए नेतृत्व में साइज जाकर देखिए आईपीएल तक पहुंचे। ये बड़ी जीत होती है जब मेरी नेतृत्व में, मेरी क्षमता में कोई खिलाड़ी देखिए आईपीएल तक पहुंचता है, ये बहुत बड़ी जीत है। तो चलिए चलेंगे जीजे की तरफ। थोड़ा सा कहानी में ट्विस्ट है। सही बताया, गाना अच्छा था लेकिन थोड़ा समीकरण बताना जरूरी था। 16 रन बन चुका है, जीत के लिए 13 की जरूरत है। इस ओवर की देखते हैं कितना गेंद बचा है, 2 गेंद से यानी कुल मिलाकर 14 गेंद, 13 की जरूरत है। चलिए बहुत बढ़िया। कुणाल तारेकर देखिए अभी मैच को छोड़ नहीं रहे हैं, जान झोंक रहे हैं यहाँ पर से। और D11 देखिए बात करेंगे गांव देवी खिलौनी टीम है। आप क्या ये ज्यादा समझने की कोशिश कर रहे हैं भाई? कहते ना परखोगे तो बहुत मुश्किलों में, समझोगे तो बहुत आसान हूं मैं। बहुत ही अच्छा देखिए। चलिए मैच में थोड़ा सा समय जा रहा है, समय को थोड़ा सा ध्यान रखिए। पैर में लगने वाली चोट है, संभल कर चलना सिखाती है। मन में लगने वाली चोट है, समझदारी से आगे बढ़ना सिखाती है। और 29 का टारगेट मन में लगी है, चोट है। गेंदबाजी में देखिए बात करेंगे प्रेक्षक बार प्रवीण मोखल देखिए तैयार हैं आखिरी की 2 गेंद यहाँ पर डालने के लिए। लेग स्पिन बल्लेबाज है नितिन ठाकुर देखिए रात ही पढ़ाई खेलने गए थे यहाँ पर से। स्लोर गेंदबाजी हो रही है। स्लिप देखिए थोड़ा सा एकदम से सर्कल की टच में एकदम कैरी नहीं किया, वहां तक कैच पहुंचा नहीं। और इस दुनिया का किस्सा बड़ा पुराना है, यहाँ हर कोई क्रिकेट का दीवाना है। और अगला मैच बड़ा मुकाबला देखिए, 2 इनफॉर्म टीमों के बीच में मुकाबला रहेगा। और दोनों टीमों में देखिए ऐसे जांबाज खिलाड़ी हैं, मजा आएगा। कहते ना हालातों से हारने वाला मत समझिए। ये छोटा गेंद था लेकिन फाइन लेग रखा गया है। अक्सर कम फाइन लेग रखा जाता है लेकिन गति नहीं था, दिशा से गेंदबाजी करते ओवर कंप्लीट हुआ है। 3 ओवर की कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर 18 बना है। अभी भी 12 की 11 की जरूरत है। और 12 पर 12 देखिए कोपरुल टीम ने देखिए डिपेंड किया था नवाबपाडा टीम के सामने, लेकिन देखते हैं यहाँ पर 12 पर 11 की जरूरत है। हॅलो तत्पूर्वी आपण सन्मानाकडे जाऊया, ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत। एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि तथा ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भूषणजी मात्रे यांचा आपण सन्मान करूया। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विनंती करत आहोत भूषण मात्रे यांना, ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करेल प्रितेशजी आणि त्याचबरोबर अमयजी पितले आणि या स्पर्धेचे आयोजक चंद्रशेखरजी ठाकूर साहेबांना विनंती असणार आहे
की आपल्या शुभ हस्ते भूषणजी मात्रे यांचा आपण सन्मान करावा. क्या बढ़िया एक लेजेंड खिलाड़ी देखिए, सदस्य भी देखिए समाज में, और इसके साथ है अच्छी कप्तान सा संयम सर. यही बात बताया, कप्तान का भूमिका बहुत बड़ा रहता है. पूरी टीम को लेकर चलना, पूरी जवाबदारी लेकर चलना आसान नहीं रहता है. हर एक खिलाड़ियों का देखिए बातें सुनना, हर एक खिलाड़ी को लेकर चलना, और लंबी समय से देखिए भूषण ये काम करते जा रहे हैं. आज देखिए समाज में भी उतनी बड़ी दर्जा, टेनिस क्रिकेट में देखिए बड़ा दर्जा, और सबसे बड़ी देखिए प्राउडफुल उन्होंने एक साइज माते जैसे खिलाड़ी को तैयार किए. देखिए आज आईपीएल तक वो खिलाड़ी पहुंचे. चर्चा देखिए अब चलिए तैयार देखिए हमारे कुपरुली टीम भी देखिए वो इंतजार है अंतिम मुकाबला के लिए. 100 बात की एक बात, हर टीम चाहती है मिल जाए अच्छी शुरुआत है, लेकिन शुरुआत तो बल्लेबाजी में अच्छी नहीं मिली थी. अब गेंदबाजी में थोड़ा सा कमबैक किए हैं. 12 पर 11 बचाना है और 11 बनाना है. और ये खराब गेंद डाल दी भाई, यहां से लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया. नो बॉल, और उसके साथ देखिए 2 रन. जो मैच का मोमेंट बना था वो अब निकलता हुआ भाई. नो बॉल डाले और फील्डिंग टीम ने यहां पर चैलेंज किया. यहां पर अंपायर कॉल देखिए हेमंत कोहली सर का इशारा है नो बॉल से, और पारगढ़ टीम के कप्तान देखिए फील्डिंग टीम ने चैलेंज किए हैं. नहीं, इनके चैलेंज के पीछे कारण बहुत है. मैच भी देखिए क्लोज है, और डीआरएस रख के भी क्या करें, अगर कहीं से अंपायर की अगर नजरें कभी कभी होती हैं, कभी कभी गेंद डीप रहती है, लेकिन इतनी बड़ी मुझे लगता है नहीं. बहुत बड़ा भीमर था ये, देखिए कॉल वही आया बड़ा भीमर, और यही बात बताया कि ये भीमर के पीछे बहुत कुछ है. डीआरएस के पीछे राज था भाई. यहाँ पर बहुत बढ़िया देखिए बात करेंगे. ग्रीष्मा 11 देखिए मोटी जुई टीम के देखिए ब्लैक टी शर्ट ड्रेस के साथ है. बड़ा देखिए धाकड़ बल्लेबाजी दिखाते हैं. अगला मैच एक टॉप का मुकाबला, क्योंकि दोनों टीम देखिए इन फॉर्म है यहाँ पर, इसलिए मजा आएगा भाई. अगला मैच है. हॅलो, याच दरम्यान आम्ही विनंती करतो मोठीजू गावचे माजी सरपंच सन्माननीय दीपक शेठ भोईर साहेबांना विनंती केली जाते की साहेब आपण मंचावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा मुख्य सपोर्ट राहिला आहे सन्माननीय दीपक शेठ भोईर साहेबांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय. चलिए जीत से देखिए एकदम करीब है. भला ही थोड़ा सा मंजिल तो इतना दूर नहीं है, लेकिन पहुंचना बहुत जरूर हो गया है. वाइट देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ. रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 23. जरा मुश्किल से जीत रहे हैं खिलौने टीम. अभी तो मुकाबला जीते नहीं है, लेकिन जीत के कगार पर हैं. लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है. हार और घास कहीं भी पैदा हो सकता है. जिस तरह से यहाँ पर दौड़ के निकलता हुआ, कहती ना सूरज के सामने रात नहीं होती, और बगैर संघर्ष से जीतना आसान नहीं होते. 23 रन, अभी भी 6 की जरूरत है. अभी भी देखिए 10 गेंद बचाए. नहीं, अब थोड़ा सा देखिए आसान लगता हुआ. 22 से देखिए रन आता हुआ. मुकाबला देखिए थोड़ा सा आगे बढ़े. जल्दबाजी कीजिए भाई, समय काफी हो चुका है, 1:30 बज चुका है. रात 2-3 के बाद देखिए और सन्नाटा मैदान में आ जाता है. और ये तो भाई उरन है जहां पर दर्शक लेट तक रहते हैं, मैच का एंजॉय लेते हैं. लेकिन अब एंजॉय देखिए खिलौने टीम के दर्शक लेंगे, क्योंकि विनिंग सिक्सर था यहाँ पर. मैच जीते, और कुणाल देखिए शुभेच्छा देते हुए बताए हमसे बेहतर आपने खेल गए, मुकाबला जीते. लेकिन कोई बात नहीं, लेकिन उरन के दर्शकों की जान यहाँ पर तारीफ करना चाहूंगा. भूषण ज़्यादा समय मत लीजिए, अब आगे बढ़ाइए, क्योंकि क्राउड जब तक रहती है ना मेहमान, मजा आता है हमें भी कमेंट्री करने में. क्योंकि रात 2-3 बजे के बाद क्राउड खाली हो जाते तो फिर मुझे लगता है हमें भूत भूतनी के साथ चलना पड़ता है. सन्नाटा नहीं रहना चाहिए, मैदान में शोर होना चाहिए. चलिए अप्पा कोहली सर कहते हैं ना, मैच के मैन ऑफ द मैच